भारतीय जनता पार्टीच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयातून देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आहेत। पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। इसी तरह देश सेवा करते रहे, इसी विश्वास, इसी शुभकामना के साथ फिर एक बार आज भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस पर बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। वंदे मातरम। भाजपाची 41 वर्ष ही सेवा आणि समर्पण भावनेतून केलेल्या कार्याची साक्षीदार आहे। सामान्य कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येमुळेच भाजप पक्ष आज या स्थानी पोहोचू शकला आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं। राष्ट्रसेवेच्या या यज्ञात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण नमन करतो, असं ते म्हणाले। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता सिंधिया यांनी पक्षाच्या उभारणीसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठांनी पक्षाला आकार दिला, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। भाजपनं नेहमीच व्यक्तीपेक्षा पक्षाला आणि पक्षापेक्षा राष्ट्राला महत्त्व दिलं आहे। ही परंपरा आजतागायत सुरू आहे, असं ते म्हणाले। देशात आणीबाणीच्या काळात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे कष्ट सोसले। राजनैतिक स्वार्थासाठी पक्षात दुफळी येण्याचे प्रसंग आपल्या देशानं वारंवार अनुभवले आहेत। मात्र देशहितासाठी पक्षाचा विलय करणं हे केवळ जनसंघ ते भाजप या प्रवासातूनच ठळकपणे दिसून येतं, असं त्यांनी सांगितलं। पार्टी की इस गौरवशाली यात्रा के आज 41 साल पूरे हो रहे हैं। ये 41 वर्ष इस बात के साक्षी हैं कि सेवा और समर्पण के साथ कोई पार्टी कैसे काम करती है। ये 41 वर्ष इस बात के साक्षी है कि सामान्य कार्यकर्ता का तप और त्याग किसी भी दल को कहां से कहां पहुंचा सकता है। देश का शायद ही कोई राज्य होगा, कोई जिला होगा, जहां पार्टी के लिए दो तीन पीढ़ियां न खप गई हो। मैं इस अवसर पर जनसंघ से लेकर के भारतीय जनता पार्टी तक राष्ट्र सेवा के इस यज्ञ में अपना योगदान देने वाले हर व्यक्ति को आदरपूर्वक नमन करता हूं। कोरोना संकट काळात भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केलेल्या कार्यामुळे सेवाभाव हेच संघटन ही परंपरा जपल्याचं ते म्हणाले। याच कठीण काळात आत्मनिर्भर अभियान सुरू करून भाजपनं खेड्यातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत शक्य ती सर्व मदत पोहोचवून राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मूलमंत्र जपला, असं ते म्हणाले। केंद्रात आणि इतर राज्यांमध्ये असलेल्या भाजप सरकारांनी दिवसरात्र मेहनत करून तळागाळातल्या जनतेपर्यंत संपर्क साधला आहे। गॅस, वीज पुरवठा, वैद्यकीय सुविधा, बँक खाती, डिजिटल फायबर नेटवर्क इत्यादी सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी भाजप सरकार वचनबद्ध आहे। भाजप हा केवळ एक पक्ष नसून देश आणि देशातल्या नागरिकांचं हृदय जिंकणारं अभियान आहे, असं त्यांनी सांगितलं। देने वाले, पार्टी को विस्तार देने वाले जैसे अनेकों वरिष्ठों का आशीर्वाद भी हमें लगातार मिलता रहा है। आपातकाल में लोकतंत्र की रक्षा के लिए हमारे कार्यकर्ताओं ने कैसे कैसे कष्ट सहे, लोकतांत्रिक नैतिकता के कैसे कैसे उदाहरण दिए। हमारे देश में राजनीतिक स्वार्थ के लिए दलों के टूटने के
अनेकों उदाहरण हैं, लेकिन देश हित में लोकतंत्र के लिए दल के विलय की घटनाएं शायद ही कहीं नजर मिलेगी। भारतीय जनसंघ ने ये करके दिखाया था।